श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मेघास किचन फूडमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे ना, हा व्हिडिओ टाकायला खूप उशीर झालेला होता, कारण घरात कार्यक्रम होता, त्याच्यामुळे ते टाकू शकले नाही. तर मी आज बनवत होते आपले उडदाचे पापड. मुगाची डाळ आणि उडदाच्या डाळीचे मिक्स पापड बनवते. तर अर्धा किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली होती. आणि उडदाची डाळ थोडीशी अजून पावशेर एक्स्ट्रा घेतलेली होती, कारण नंतर आपण पापडला ते पीठ लावायला काढतो ना, त्याच्यामुळे. तर डाळ एकदम स्वच्छ पुसून वगैरे घेतली होती ओल्या कपड्यांनी. आणि त्याच्यानंतर आपल्या गिरणीतून दळून आणली होती. तुम्ही मिक्सरमध्ये पण दळू शकतात. त्याच्यानंतर आहे ना, आपला रामबंधूचा हिंगयुक्त पापड मसाला घेतलेला होता. 100 ग्रॅम घेतलेला होता तो मी. 1 किलोला बरोबर 100 ग्रॅम लागतो. आणि त्याच्यात आहे ना, पातेल्यामध्ये ते आपलं 450 मिली पाणी घेतलेलं होतं. त्या कपाने मोजून घेतलेलं होतं मी. त्याच्यानंतर मग ते पाणी आपल्या पातेल्यात टाकलं मोजून, आणि थोडंसं गरमच केलं आणि मसाला कालवला, असं की उकळून वगैरे घेतलं नाही. आणि ते पिठामध्ये टाकलं आणि पीठ भिजवून 2-2.5 तास तसंच ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर मग लगेच आहे ना, ते आपण बत्त्याने चांगलं ठेचून घेतलं. त्यात थोडं थोडं तेल टाकून, जास्त तेलाचा वापर केला नाही, कारण पापडाचा वास येतो, त्याच्यामुळे मी जास्त वापर नाही केला. आणि त्याच्यानंतर हे बघा, तुम्ही ते बत्त्याने ठेचून तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालेलं आहे पीठ. आणि मी ना, एकसारखी अशी लांब असं पीठ करून घेतलं. आणि त्याच्यात आहे ना, हे चाकूच्या साह्याने कट करत राहिले. कारण काय होतं, असे आपले काय म्हणतात नाही का, एकसारखे पापड येतात, असे जास्त कमी जास्त मोठे छोटे होत नाही. कोणी हे दोऱ्याने पण कट करतं. तर मी ना, चाकूने कट करते आणि याला नॉर्मल असं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आहे ना, त्या लाटा एकमेकाला चिटकत नाही. आणि ते अशा सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आणि खूप छान अशा मऊ लुसलुशीत झालेल्या, आणि झाकून ठेवायच्या, उघड्या ठेवायच्या. आणि त्याच्याने वरती पापड ते अशा सगळ्या लाट्या करून मी तेल लावून ठेवून दिलेल्या होत्या. आणि ना, उन्हाळ्यात सुट्टी असल्यामुळे मुलांना आवडते पापड वगैरे लाटायला. त्याच्यानंतर मुलांनी हे पापड वगैरे मला लाटू लागले. त्याने छान लाट्या फोडून दिले आणि मी मस्त छान असे पापड लाटून घेतले. आणि हे पीठ काढून घेतलं होतं, एवढं पीठ काढलेलं होतं मी. आणि त्याच्यानंतर बघा, थोडं नॉर्मल काहीतरी चिटकतं, जसं चिटकत नाही. छान असे एकसारखे पापड लाटून घेतले, गोल गरगरीत. तुम्ही बघू शकता, अजिबात चिटकले, एकदम मस्त छान पापड झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी छान वाळू घातले. बघू शकता किती मस्त गोल गरगरीत पापड झालेले आहेत. आणि तुम्हाला तळून पण दाखवते किती मस्त झालेले आहेत. तुम्ही सुरुवातीला पण बघितलेलं आहे. इतके छान खरपूस पापड झालेले होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि चॅनलमध्ये माझे 500 सबस्क्रायबर झालेले, तर प्लीज अजून जास्त 1000-1500 सबस्क्रायबर वाढवून द्या. प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि शेअर करा.